सुमनताई आपल्या सुनेकडे कविताला चहा नाश्ता करायला विचारायला गेल्या. पण जसं त्या दाराजवळ पोहोचल्या तसा आतून काही आवाज येऊ लागले. त्यामुळे त्या बाहेरच उभं राहून आतलं बोलणं ऐकू लागल्या. जेव्हा त्यांनी आपल्या सुनबाईचं बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यांची सुनबाई तर मित्रांनो खूपच भावूक कथा आहे आणि वृद्धापकाळात मान सन्मानाने आणि स्वाभिमानाने कसं राहायचं ही शिकून जाणारी कथा आहे. म्हणून कथा शेवटपर्यंत नक्की पहा. अगं सुमन, ऐकलंस का? आजेचं लग्न ठरलंय, असं म्हणत किरणताईंनी फोनवर तिला विचारलं. सुमनताई हळूहळू पण हसत म्हणाल्या, हो किरण, कविता नाव आहे तिचं. फार गोड आहे, शिकलेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. ती आली की घरात नवं चैतन्य येईल बघ. हे ऐकून किरणताई म्हणाल्या, अगं वा, मग तू पण आता सासू होशील. बरं झालं, आता तुला एकटीला स्वयंपाकघरात कष्ट करत बसायची गरज नाही. सून येईल, तिच्याबरोबर गप्पा मारत मारत काम कधी होईल किंवा काम कधी झालं हे कळणारही नाही तुला. मी आणि माझी सून तर असंच करतो. एकत्र सगळी कामं उरकून आम्ही सासू सून निवांत बसून मराठी मालिका बघत बसतो, असं म्हणत किरणताई हसल्या. सुमनताई हसल्या. हो किरण, नेहमी वाटायचं माझी पण एखादी मुलगी असती जिच्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारता आला असतं, शॉपिंगला जाऊन आलं असतं, हसत खेळता आलं असतं. मुलगा चांगला आहे पण आजेला माझ्या गप्पांमध्ये रसच नसतो. म्हणून वाटतं कविता आली की मुलीची कमतरता भरून निघेल आणि सोबतीचं सुखही मिळेल. हो अगदी बरोबर सुमन, तुला आता थोडा आराम मिळेल. चल सांग, लग्नाची तारीख कधी ठरली? तयारी कशी चालली आहे? सुमनताई डोळ्यात चमक घेऊन हसत म्हणाली, अगं किरण, लग्नाची तारीख 21 नोव्हेंबर ठरली आहे, म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. वा, मग तर एकाच दिवशी 2 सेलिब्रेशन होतील. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू सासू होशील. सासू नाही किरण, मी तर कविताच्या आई बनून राहणार आहे. फक्त त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी माझा मुलगा घोड्यावर चढेल आणि चंद्रासारख्याच मुखाची सून घरी घेऊन येईल. बरं, मी फोन ठेवते. तुझ्याकडे तुझी सून आहे ना, जिच्याबरोबर तू सगळी कामं करतेस. पण आता तरी मला एकटीलाच कामं करावं लागणार आहे, असं सुमनताई म्हणाल्या. त्यावर दोन्ही मैत्रिणी मनमोकळेपणाने हसल्या. फोन ठेवून सुमनताई स्वयंपाकघरात गेल्या. काम करत करत सुमनताई भूतकाळात रमल्या. सुमनताई या मध्यमवर्गीय कुटुंबातील एक हुशार मुलगी होत्या. अभ्यासात पुढारलेली, स्वभावाने साधी, पण मनाने खूपच संवेदनशील. त्यांचं स्वप्न होतं की त्या शिक्षिका व्हाव्यात. त्यांनी MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि BEdसाठी फॉर्म भरला होता. शिक्षिका म्हणून समाजात एखादा छान बदल घडवायचा होता. मुलीच्या शिक्षणासाठी काम करायचंही त्यांचं स्वप्न होतं. पण लग्नाचा विषय निघताच त्यांच्या स्वप्नाला वेगळी दिशा मिळाली. मुलगा शहरात सरकारी नोकरीत चांगलं कमावणारा, आईवडिलांना सगळं आवडलं. सुमनताई म्हणाली, मला पुढचं शिक्षण घ्यायचंय, करिअर करायचंय. पण आईबाबांनी सांगितलं, असं नातं परत मिळत नाही. करिअर करायचं असेल तर तू लग्नानंतरही करू शकतेस. लग्नानंतरही मुली शिक्षण घेतात, नोकरी करतात. सुमनताईंनी मग काही प्रश्न केले नाहीत. थोडा वेळ आपली स्वप्न बाजूला ठेवली आणि लग्नानंतर पुन्हा अभ्यासाला लागली. ते सुरू करायचं ठरवलं. मनात खूप आशा घेऊन सासरला गेली. सासूबाई आधीच म्हणाल्या होत्या, आता हे घर तुझंच आहे. आम्हाला सून नको, मुलगी हवी. सुमनताईने हसून मान डोलावली. त्यांना वाटलं, जर ती मनापासून सासर आणि सासरच्या लोकांना स्वीकारेल तर सगळं काही चांगलं होईल. पण दुसऱ्याच दिवशी तिला जाणवलं की या घरात मुलगी नको तर मोफतची मोलकरीण हवी आहे. सकाळी 5 वाजता उठून झाडू पोछा, मग नाश्ता, मग सासू सासऱ्यांच्या औषधांची तयारी, मग नवऱ्याची टिफिनची तयारी. त्यानंतर तक्रारी की चहा अजिबात चांगला बनवत नाहीस, स्वयंपाकघर नीट करायचं नाहीस, सांभाळता येत नाही का, इतकं हळू काम करतोयस का, भाजी विकायची आहे. नवरा संजय शांत, संयमी पण खूपच व्यस्त माणूस होता. त्याला ना गप्पांमध्ये रस, ना सुमनताईंच्या कोणत्याही आवडीनिवडीमध्ये. तो तर सकाळी फक्त वर्तमानपत्र वाचायचा आणि दिवसभर ऑफिसमध्ये गुंतलेला असायचा. एकदा सुमनताई म्हणाल्या, मी पुन्हा शिकायचं ठरवलंय. त्यावर संजयने मान वर न करताच उत्तर दिलं, आता काय गरज आहे, घरी राहा, सगळं व्यवस्थित चाललंय. सासूबाईंना सांगितलं तर कठोर आवाजात उत्तर मिळालं, शांतपणे घरी बस आणि गृहस्थी सांभाळ. सुमनने हसून मान खाली घातली आणि मनाशी ठरवलं, चालू दे, लग्न आहे, नवीन लग्न आहे, अजून काही दिवस थांबते, मग समजावून सांगतात. पण हळूहळू तिचं पुस्तक कपाटात कुठेतरी खाली दडून गेलं. घरच्यांच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी तिला ठाऊक होत्या, पण त्यात तिची आवड वाढवण्याचा कुणी प्रयत्न देखील केला नाही. 2 वर्षांनी ती मुलाची आई झाली. मुलाला वाढवलं, शिकवलं, घर सांभाळलं, नातेवाईकांची काळजी घेतली.
सुमन एक आदर्श बायको, आदर्श आई आणि आदर्श सून झाली होती. पण तिच्या मनातील खरी सुमन हळूहळू कुठेतरी हरवू लागली होती. तिने अनेकदा विचार केला की काहीतरी करावं, फार नाही तर जवळच्या एखाद्या प्रायव्हेट शाळेत तरी नोकरी सुरू करावी. पण सासूला विचारणं तर जणू वादळ आलं. आता या घराची सून नोकरीसाठी बाहेर पडणार का? आमची इज्जत मातीमध्ये घालायची आहे का हिला? संजय, तुझ्या बायकोला मातीमध्ये घालवायची का आपली इज्जत? तुझ्या बायकोला समजावून सांग की इथं असं काही चालणार नाही. सुमन घाबरली होती. घरातल्या प्रत्येकाच्या सोयीसाठी तिने आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवली होती. पण त्याऐवजी तिला मिळालं फक्त गुलामी. आता ती फारशी कोणाशी बोलतही नाही, कधी तक्रारही करत नाही. आरशात स्वतःकडे पाहिलं की वाटायचं, ही बाई कोण आहे? डोळ्याखाली फाटलेली वर्तुळं, कपाळावर काळजीच्या रेषा आणि ओठांवर थकवा भरलेला. मी का स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. लग्नाला 15 वर्ष झाली होती तेव्हा सासूबाईंचा मृत्यू झाला. पण तोपर्यंत घरातली सगळी जबाबदारी सुमनच्या खांद्यावर आली होती. त्याच्यापासून सुटका करणे त्यांच्या हाताबाहेरचं होतं. आणि सुमारे 4 वर्षापूर्वीच त्यांच्या नवऱ्याचा, संजयचा अचानक हार्ट अटॅक आला त्यांना आणि तो त्यातच मृत्युमुखी पावला. ते जगासमोर खूप फार शांत होते, पण आतून त्यांचं संपूर्ण अस्तित्व तुटलं होतं. अजय आता मोठा झाला होता, नोकरी करत होता आणि लग्नाच्या वयात पोहोचला होता. शेवटी अजयचं लग्नही ठरलं. लग्न अतिशय छान पार पडलं. घराच्या उंबऱ्यावर जेव्हा कविताने पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा जणू अनेक वर्षांचा सुनसुनाट तिच्या पैंजणाच्या आवाजाने नाहीसा झाला. लाल साडी घातलेली सुंदर आणि शिकलेली कविता पाहून सुमनताईंचं मन खुश झालं, मन भरून आलं. त्यांनी सुनेची आरती केली, तिला मिठी मारली आणि मनोमन देवाचे आभार मानले. हे देवा, तू माझं ऐकलंस, सून म्हणून अगदी चंद्राचा तुकडा दिलास. घरात उत्साहाचा माहोल होता. नातेवाईकांच्या हसणं, मस्करी आणि विधीत सुमनबाईंचं लक्ष फक्त कवितावरच होतं. ज्या प्रत्येक हालचालीत त्या आपली मुलगी शोधत होत्या. संध्याकाळी जेव्हा सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र बसले तेव्हा बोलता बोलता सुमनताईंनी विचारलं, सुनबाई, पुढे काय करणार? काय करायचा विचार आहे? क्षणभर वातावरण शांतता पसरली. कविताच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि एक स्वप्न चमकत होतं. मला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. मला नीटची परीक्षा द्यायची आहे. खोलीत बसलेले काही नातेवाईक भुवया टेकवत होते, पण सुमनताईंचा चेहरा हसला. कुठेतरी त्यांच्या मनातल्या दडलेल्या स्वप्नांना जणू पंख फुटले होते. त्यांनी लगेच कविताच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, अरे बाळा, ही तर खूप छान गोष्ट आहे. तू नक्की अभ्यास कर. मी तुझ्या सोबत आहे. जे मी करू शकले नाही ते स्वप्न तू पूर्ण कर. यापेक्षा माझ्यासाठी मोठा आनंद काय असू शकतो? सुमनताईंच्या आवाजात एक वेगळाच आनंद होता. त्या क्षणी त्यांनी मनाशी ठरवलं की त्या आपल्या सुनेच्या शिकवणीत कधीच अडथळा येऊ देणार नव्हती. कारण तिला असं वाटायचं नव्हतं की कवितेचा अभ्यासही तसंच अर्धवट थांबवावा जसं तिचं स्वतःचं थांबलं होतं. ती हवी होती की कविता स्वतंत्र आणि आत्मनिर्भर स्त्री बनेल. पण हळूहळू कवितेला वेगळं काहीतरी स्थान जाणवू लागलं. सगळा वेळ ती खोलीतच घालवू लागली. सकाळी उशिरा उठणं, मग पुस्तकात बुडून राहणं आणि संध्याकाळी आजीसोबत बाहेर फेरफटका मारायला जाणं, असंच तिचं दिवसाचं कामकाज सुरू झालं. घरातल्या कुठल्याही कामाला तिला ना काही इच्छा होती ना गरज वाटत होती. सुमनताईंनी तिला कधी कामासाठी काही म्हटलं नाही, पण त्यांना नक्की जाणवत होतं की कविता कधीच त्यांच्यासोबत चहा घेत नाही, कधी स्वयंपाकघरात येऊन विचारत नाही, काही मदत करू का? आई प्रत्येक सणाला सुमनताई एकटीच घर सजवायची, मिठाई करायची, पाहुण्यांची सेवा करायची. कधी सून समजलीच नव्हती. पण कविता कदाचित स्वतःला सुनेपेक्षा काही वेगळं बनवायचं इच्छितच नव्हती. सुमनताई त्यांना माहीत होतं की प्रत्येक नातेसंबंधाला वेळ द्यावा लागतो. पण वेळ पुढे सरकत गेला आणि अंतर तसंच राहिलं. त्यांनी अनेकदा प्रयत्न केला. एकदा त्यांनी जुने अल्बम काढले. कविता जवळ जाऊन बसल्या. कविता, बघ, हा फोटो माझ्या लग्नाचा दिवसाचा आहे. आणि हा बघ, हा माझ्या कॉलेजच्या नृत्य स्पर्धेचा. मला नृत्याची खूप आवड होती. कविता पण सुमनताईंना अजून काही बोलण्याआधीच कविता म्हणाली, आई, मला थोडा अभ्यास करायचा आहे. उद्या टॉपिक सबमिट करायचा आहे. सुमनताई शांतपणे अल्बम उचलून बाहेर आल्या. काही दिवसांनी त्यांना वाटलं म्हणून त्यांनी विचारलं, कविता, बाजारात जाऊया का? मी पण काही साड्या बघेन आणि तूही तुझ्यासाठी काही साड्या घे. कविता हसत म्हणाली, मी माझ्यासाठी ड्रेस अजयसोबत ऑनलाईन ऑर्डर केलेत आई. तुम्ही तुमच्यासाठी घेऊन या. प्रत्येक वेळी सुमनताईंची आशा तुटायची, पण त्या पुन्हा त्या जोडायचा प्रयत्न करायच्या. आता त्यांना जाणवायला लागलं होतं की सुनेसोबत नातं जोडण्याचा हा प्रयत्न एकतर्फी आहे. त्या कविताला वेळ द्यायला तयार होत्या, पण समोरून स्वीकारणारं कोणी नव्हतं. आणि जेव्हा नात्यात फक्त एकच हात पुढे होता तेव्हा तो एक दिवस थकून थांबतो. संपूर्ण दिवस कविता तिच्या खोलीतच घालवायची, पुस्तकांच्या पानात बुडून राहायची. कधीकधी मोबाईलवर उघडलेले नोट्स
लॅपटॉपच्या स्क्रीनवर काम करत राहायची. सकाळ सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अभ्यासानंतर जेव्हा अजय आणि कविता दोघे संध्याकाळी बाहेर फिरायला जायचे तेव्हा कुठल्या तरी कॅफेत किंवा हॉटेलमध्ये जाऊन परत यायचे. घरात सुमनताईंनी मनापासून जेवण बनवलेलं असायचं. तासनतास मेहनतीचं, पण ते तसंच पडून राहायचं. अनेकदा जेवण व्हायला जायचं, कचरापेटीत जायचं, टाकावं लागायचं कचरापेटीत. हे पाहून त्यांच्या मनात एक विचित्र वेदना उठायची. एक दिवशी त्या बोलून गेल्याच, बाळा घरातलं जेवण तर व्हायला जातं, तुम्ही लोक रोज बाहेरून खाऊन येताय. अजय काही न बोलता खोलीत गेला. पण उत्तर त्याच्या बायकोने दिलं. चिडून ती म्हणाली, आम्ही कधी तुम्हाला सांगितलंय का जेवण बनवा आई? घरात जेवण लागेल तेव्हा आम्ही सांगू ना आमच्यासाठी जेवण बनवू नका. सुमनताईंना समजलं त्यांच्या कष्टाची किंमतच नाही. ना घरचे त्यांना थकवायला समजतात, ना त्यांच्या प्रेमाला जाणतात. हळूहळू त्यांच्या मनात एक वेगळीच एकाकीपणाची भावना वाढू लागली. सकाळची सुरुवात आता त्यांच्यासाठी 4:30 वाजता व्हायची. टिफिन बनवणं, नाश्ता तयार करणं, कवितेसाठी दूध, अजयसाठी कॉफी, सगळं काम शांतपणे, कोणती अपेक्षा न ठेवता. तर कविताचा दिवस दुपारी 11 नंतर सुरू व्हायचा. ती उठायची, पटकन काहीतरी खायची आणि पुन्हा खोली जाऊन अभ्यासाला बुडून जायची. जेवणाच्या वेळी शांतपणे डायनिंग टेबलावरून प्लेट घेऊन रूममध्ये घेऊन जायची जेवण. सुमनताईंनी 2-3दा बोलूनही पाहिलं, बाळा बसून एकत्र जेवूया ना? तर उत्तर मिळालं, आई वेळ नाहीये, नोट्स पूर्ण करायच्या आहेत मला, मी आतमध्ये जाऊनच जेवती. एक्झाम क्लिअर केल्यानंतर कविताला एक कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. आता तर तिला घरात काय चाललंय काय नाही याच्याशी काही देणं घेणं उरलेलं नव्हतं. सकाळी नोकरीवर जायची, दुपारी घरी येऊन जेवून झोपत जायची. संध्याकाळी उठली की मोबाईल स्क्रोल करण्यात गुंग राहायची. सुमनताई काही बोलायच्या किंवा मदतीला बोलवायच्या तर बहाणा करायची, कॉलेजची काही कामं आहेत. अजय ऑफिसमधून आला की थेट खोलीत निघून जायचा. सुमनताईसाठी तर हे घर आता एक वर्क झोन सारखं झालं होतं, जिथं प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता. फक्त एकट्या सुमनताई होत्या ज्या सगळ्यांच्या मागे धावत होत्या. सुमनताईंच्या मनात एक जडपणा उतरून बसला होता. रात्री अजय पाणी प्यायला आला तेव्हा सुमनताईंनी पुन्हा प्रयत्न केला. बाळा कविता आली आहे तेव्हापासून मी कधी काही बोलले नाही. मला वाटलं तिने आरामात अभ्यास करावा, करिअर करावं, पण घराची सगळी जबाबदारी फक्त माझीच आहे का? तू कविताला मला थोडीफार मदत करायला सांग. अजय चिडून त्यावर म्हणाला, आई तू आधीही सगळं करायचीस, आता अचानक दमल्यासारखं का वाटते? नेमकी काय अडचण आहे तुला? सरळ बोल. सुमनताई पहिल्यांदाच बोलल्या, अडचण ही आहे की या घरात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. कविताला अभ्यासाचं, नोकरीचं, तुला बाहेर जाण्याचं, तुम्हा दोघांना मनाप्रमाणे काही करण्याचं, पण मला स्वतःसाठी 10 मिनिटंसुद्धा मिळत नाही. मला फक्त सहकार्य हवंय. अजय म्हणाला, आई कविता बिचारी काम करू इच्छिते, पण तिला वेळ कुठे मिळतो? ती वर्किंग आहे, पैसे कमावते, तिचीही अडचण आहे. समज अजयच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द सुमनताईंच्या कानात जणू हातोड्याचं घाव बसल्यासारखा वाटला. बरोबर म्हणालास बाळा, मी तर वर्किंग नाही, बाहेर जाऊन पैसे कमवू शकत नाही ना? असं म्हणत सुमनताई आपले डोळे पुसू लागल्या. काही क्षणांनी समोर पाहिलं तर अजय पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला होता. गेल्या काही दिवसापासून सुमनताईंची तब्येत बरी नव्हती. गुडघ्यात वेदना, अंगात जडपणा, सकाळी उठल्या की हातपाय सुन्न होणे. तरी रोजच्या प्रमाणे घरची सगळी कामं न थकता न थांबता करत राहिल्या. त्यांनी अनेकदा विचार केला की यावेळी आपली अडचण मुलाला सांगायची, पण कविता आणि अजय दोघेही आपापल्या कामात गुंतलेले होते. कविता आपल्या खोलीत, अजय ऑफिसच्या फाईलमध्ये. दुपारी जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा त्यांनी म्हटलं, माझ्या गुडघ्यांना आज खूप वेदना आहेत. त्याचवेळी कविताचा फोन वाजला आणि ती उठून बाहेर गेली. अजय मोबाईल स्क्रोल करत बेफिकीरपणे म्हणाला, पेन किलर ठेवून याही घेऊन टाक. त्यानंतर कुणीही विचारलं नाही, आई तुमच्या गुडघ्याचा त्रास होतोय का? कसं वाटतंय? असे दिवस सरकत गेले. एक दिवस सुमनताई ओट्यावर तुळशीपुढे दिवा लावत होत्या. तेव्हा अजय आला आणि हळूच म्हणाला, आई एक आनंदाची बातमी आहे. कविता आई होणार आहे आणि तू आजी. एक क्षणभर त्यांचा हात थांबला, हृदय आनंदाने फुलून गेलं. आजी हा शब्द त्यांच्या कानात जणू घंटानादासारखा गुंजू लागला. खरंच बाळा, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी डोळे मिटून श्रद्धेने देवाला वंदन केलं, जणू एखादी मनोकामना पूर्ण झाली होती. वर्षानंतर पुन्हा एकदा आयुष्यातल्या एका लहान बाळाची आज त्यांना मनात लहरू लागली. मनात ही आशा जागे झाली की आई झाल्यानंतर कवितालाही जबाबदारीचं भान येईल. पण मी माझ्या सुनबाईसाठी सगळं तसं होऊ देणार नाही जसं माझ्यासोबत झालं होतं. सुमनताईंनी मनोमन ठरवलं, त्या कविताला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम, सुरक्षितता आणि काळजी देऊ इच्छित होत्या, जेणेकरून तिचा गर्भपणाचा काळ सुखद आणि आठवणीतच राहील.
त्या स्वतःच्या गर्भपणाचे दिवस आठवू लागल्या. लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि त्या आई होणार होत्या, पण सासरच्या जबाबदारीने त्यांना खट्ट पकडलं होतं. सकाळचं झाडणं, पुसणं, दिवसभर स्वयंपाकघरात काम आणि सासू-सासऱ्यांची सेवा, प्रत्येक काम त्यांच्या वाट्याला येत होतं. 5व्या महिन्यात कंबरदुखी आणि थकवा, अंग मोडून टाकू लागलं. पण सासूबाई म्हणायच्या, सगळ्या बायका मुलं जन्माला घालतात, तू काही अनोखं करत नाहीस. मेहनतीचं काम कर, त्या महिन्यात डिलिव्हरीला सोपी जाईल. कामाला कमी केलं आणि रोज गिरणीत गहू दळायचं कामही सुमनताईंवर टाकलं. हे सगळं केल्याने मूल निरोगी होईल असं म्हणून सासूचं म्हणणं होतं. पण 9व्या महिन्यापर्यंत झाडणं, पुसणं आणि स्वयंपाक करणं त्यांचीच जबाबदारीत होतं. संजय त्यांचा नवरा आपल्या कामात व्यस्त असायचा. एकदा त्यांनी धैर्य करून म्हटलं, संजय आज थोडा त्रास आहे, उठता येत नाही. तर नवऱ्याने उत्तर दिलं, मग मी काय करू, मी स्वतः ऑफिसमधून थकून आलोय. गर्भपणात त्यांना हव्या होत्या त्या प्रेमाची, काळजीची, पुसाची झाऊल नव्हती. गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यातही वेदना, थकवा, मनाची घालमेल सगळं एकट्यांनी सहन करावं लागलं होतं. डॉक्टरांकडे नेण्याचं तर सोडाच, एक कप दूध विचारणंही कुणी नव्हतं. शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिल्या, पण शेवटी ऑपरेशन करावं लागलं. ती वेदना, ती असहाय्यता, ते एकटेपणा त्यांच्या मनात खोलवर घर करून राहिलं. आज ते दिवस आठवून त्यांचे डोळे पाणवले नाही. माझ्या सुनबाईला हे सगळं सहन करावं लागणार नाही, असं ठामपणे त्यांनी ठरवलं. हळूहळू त्यांनी कविताच्या काळजी स्वतःला झोकून दिलं. तिची प्रत्येक बाबतीत काळजी घेतली. कविता कधी चिडचिडे झाली किंवा अस्वस्थ झाली तर मग सुमनताई प्रेमाने म्हणायच्या, काही नाही ग बाळ, हा काळ संवेदनशील असतो, आणि तिला हसून मिठी मारायच्या. त्यांच्या मनात विचार यायचा असायच्या, स्त्रीच्या आयुष्यातलंच मातृत्व हे एक सुंदर पर्व आहे, ज्यात तिला सुरक्षितता आणि स्नेह मिळणं ही तिची खरी ओळख आहे. पाहता पाहता 9 महिने गेले. अभिनंदन, मुलगा झाला आहे हे ऐकताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हृदय थांबल्यासारखं झालं. त्यांनी अलगद हात जोडले आणि मनोमन म्हणाल्या, प्रभू तुमचे लाख लाख आभार. आज तुम्ही मला खरंच आयुष्यातला सगळ्यात सुंदर आशीर्वाद दिला आहे. सुमनताईंनी जेव्हा पहिल्यांदा आपल्या गोजीरवाण्या नातवाला मांडीवर घेतलं तेव्हा जाणवलं, त्यांच्या वयाचा थकवा, अंगाची वेदना, साऱ्या तक्रारी एका क्षणात नाहीशा झाल्या. कविताच्या डिलिव्हरीनंतरही सगळं सांभाळणं त्यांनीच केलं, तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता. जेव्हा बाळ साधारणपणे 4 महिन्याचं झालं तेव्हा कविताने पुन्हा नोकरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आजींनी तिच्या निर्णयाला होकार दिला. असे म्हणत खरी आहे, ती बाळाची नीट काळजी घेईल. त्यांच्या पायामध्ये सूज होती, कमरेत सतत वेदना होत होत्या, पण तरी औषध घेऊन आणि थोडा आराम करत त्या सगळं काम पार पाडत होत्या. शरीर थकतंय किंवा मनावर काही ओझं आहे हे कोणालाही कळू नये म्हणून ते सगळं दडपून टाकत. अजय आणि कविता जेव्हा संध्याकाळी घरी परतत तेव्हा बाळाचे दिवसभरातले किस्से ऐकून फक्त हसत. कविता आणि अजय थकलेले असले तरी त्यांना चहा बनवून देणं, स्वतःचा आराम, तब्येत, सगळं इच्छा सगळं त्यांनी पुन्हा एकदा बाजूला ठारलं होतं नातवासाठी. फक्त एवढ्यासाठी की घराची गाडी चालू राहावी. घरी कविता आणि अजयच्या लग्नाचा 5व्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली. सगळी साजरा करण्याची तयारी सुरू होती. त्यांचा मुलगा बंटी आता 1.5 वर्षांचा झाला होता. कधी चालता चालता पडत असे तर कधी आजीला प्रेमाने पाहून हसत असायचा आणि मग स्वतःच्या भाषेत काही बोलायचा प्रयत्न करायचा. असे अजय आणि कविताने यंदाचा लग्नाचा वाढदिवस खास मोठा करण्याचा मनोदय केला होता. मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी, केटरिंग, फोटोशूट सगळं थाटामाटात होणार होतं. हे ठरलं होतं सगळं. कविताच्या हातात मोबाईल होता. कधी डेकोरेटरशी बोलत होती तर कधी फोटोग्राफरशी. अजय ऑफिसमधून वेळ काढून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत गुंतला होता. सर्व मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रण पाठवून झाले होते. याच दरम्यान सुमनताईंची मोठी बहीण रेखा पार्टीच्या 10 दिवस आधीच त्यांच्या घरी आली होती. बऱ्याच दिवसापासून तिच्याकडे आली नव्हती, त्यामुळे त्या पार्टीसाठी आल्या होत्या. खूप दिवसापासून त्या बहिणीला भेटल्या नव्हत्या, म्हणून थोडा वेळ तिच्यासोबत घालवायचं, काही जुने किस्से ताजे करायचे असे त्यांना वाटले. पण जेव्हा रेखाने सुमनताईंना पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा, डोळ्यातील उदासीनता, दिवसभरातील त्यांचा कामाचा पसारा, तेव्हा ती थक्कच झाली. तिला लगेच परिस्थितीची कल्पना आली. एक दुपारी सुमनताई स्वयंपाकघरात भाजी चिरत होत्या. तेव्हा रेखाने त्यांचा चहाचा कप देत विचारलं, सुमन, ही काय अवस्था करून ठेवली आहेस ग तुझी? दिवसभर फक्त स्वयंपाकघरात काम, बाळाला सांभाळ, सगळी कामं तू एकटीच करत राहतेस. थोडं आपल्या सुनेलाही सांग घराची जबाबदारी उपसायला. सुमनताईंनी चुपचाप नजर खाली घातली. घरातील
घरातील ही गोष्ट बाहेर जाऊ नये म्हणून त्या काही बोलू इच्छित नव्हत्या. अगं ताई, आजकालच्या मुली आधी शिक्षण, मग नोकरी, घर सांभाळायला वेळच कुठे मिळतो त्यांना. तिला सुमनताईंनी कसंबसं हसत विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आवाजातील हुरूर लपली नाही. रेखाने भोया उंचवत सांगितलं, अगं तू तिला करूच देणार नाहीस तर ती करणार तरी कशी? जेव्हा तूच सगळं झेलायला तयार आहेस तेव्हा कोण पुढे येणार तुझ्यासाठी? रेखाताईंच्या शब्दात एक कडूपण खरी टोचणी होती, जी सुमनताईंच्या मनाला लागली. त्यांनी मग हळूच सांगितलं, ताई तुम्हाला ठाऊक नाही, सगळं काम माझ्याच डोक्यावर येतं. सकाळपासून रात्रीपर्यंत, दुपारचं, संध्याकाळचं जेवण, मधली कामं, बंटीला सांभाळणं, घराची साफसफाई. ना अजय काही करतो ना कविता काही करते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण पटकन त्यांनी पुसून टाकलं. म्हणजे रेखाताई त्यांना रडताना पाहणार नाहीत. रेखाताईंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं, तुला कोणी समजून घेणार नाही जोवर तू स्वतःसाठी उभी राहत नाहीस. आपली लढाई प्रत्येकाने स्वतःच लढायची असते. सुमनताई शांतपणे सगळं ऐकत होत्या. वाढदिवसाला आता फक्त 1 आठवडा उरला होता. दररोज कविता आणि अजय खरेदीसाठी बाहेर जात होते, शॉपिंग करून येत होते. सुमनताई म्हणायच्या, चला मीही पार्टीसाठी काही घेते, तर लगेच एखादा ना एखादा व्यवहार प्रश्न समोर येईल. आई, बंटीला कोण सांभाळणार? आपण गेलात तर बाळाचं कसं होईल? आता गर्दी तुमच्या पायाने त्रास होतो तुम्हाला, तुम्ही थकून जाल. हे ऐकून सुमनताई गप्प बसत. दिवस जात होते. कवितासाठी खास गाऊन, अजयसाठी डिझायनर कोट पॅन्ट, बंटीसाठी छोटे छोटे डिझायनर कपडे आणि सुमनताईंसाठी फक्त त्या जुन्या साड्या ज्या आधी त्यांनी कितीतरी वेळा घालून झाल्या होत्या. पण रविवारच्या सकाळी रेखाने उभ्या उभ्या घोषणा केली, अजय आज रविवार आहे, घरी तू आणि कविता राहा. आज सुमन आणि मी शॉपिंगला जाणार आहोत. तिने अजून स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. अरे. अजय थोडा अस्वस्थ झाला. मावशी, आज डेकोरेटरची मीटिंग आहे, कवितालाही सोबत जायचं आहे. खूप गोष्टी फायनल करायच्या आहेत. कविताही लगेच म्हणाली, आईंना काही आणायचं असतं तर आम्ही कधीतरी स्वतःच आणून दिलं असतं. शिवाय त्यांना गर्दीत जाणं अवघड होतं. अरे तुम्ही का आणून द्याल तिच्यासाठी कपडे? सुमनला घालायचे आहेत तर ती स्वतःच्या पसंतीने आणेल ना, रेखा म्हणाली. त्यावर कविता म्हणाली, पण घरी बंटीला कोण सांभाळणार मग? सुमनताई हसत पण ठामपणे म्हणाल्या, तुम्हा दोघांना जायचं असेल तर बंटीला सोबत घेऊन जा ना. आता तो 1.5 वर्षांचा झाला आहे. तुमचाही मुलगाच आहे. माझी काळजी करू नका. यावेळी मी स्वतः ठरवेन मला काय घालायचं ते. अजय आणि कविता थोडा वेळ एकमेकांकडे पाहत राहिले, पण रेखाच्या तीक्ष्ण नजरा पाहून काही बोलू शकले नाही. आणि त्या दुपारी सुमनताई अनेक वर्षानंतर पहिल्यांदा स्वतःसाठी जशी कपडे खरेदी करत होत्या, ज्या कधी त्या घालू इच्छित होत्या. पार्टीची संध्याकाळ आली जेव्हा घर लखलखून गेलं होतं. सुंदर सजवलेला हॉल, मंद बॉलिवूडची धून आणि अप्रतिम व्यवस्था पाहणारा प्रत्येकजण कौतुक करत होता. अजय आणि कविताची एंट्री एका शानदार कपल डान्सने झाली. सगळ्यांच्या नजरा अजय आणि कविताकडे वळल्या. निळ्या साडीत कविता अतिशय सुंदर दिसत होती आणि अजय कोट पॅन्टमध्ये स्मार्ट व आत्मविश्वासू दिसत होता. त्यांच्या नृत्यावर पाहुण्यांनी भरभरून टाळ्या वाजवल्या. पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा क्षण आला जेव्हा सगळ्यांच्या नजरा सुमनताईंकडे वळाल्या. आज अनेक वर्षांनी त्यांनी आपल्या आवडत्या फिरोजी रंगाची नवी साडी घातली होती. हलका मेकअप, हसरा चेहरा आणि डोळ्यात चमक. आपल्या नव्या रूपात त्या इतक्या खुलून आणि बदलून गेल्या होते की अनेक नातेवाईक थक्क झाले. त्यांना ओळख नाही, लोकांना घटेना. जात होतं. रेखा आणि सुमनताईंचा भाऊ आणि भाऊजी आले होते. तेव्हाच वातावरण रंगात आणत रेखा म्हणाली, ताई बस आता, आणखी नाही. आज तर तुला स्टेजवर यावंच लागेल. सुमनताई हसल्या, अगं सोडा ना, आता माझं वय राहिलं नाही. भाऊ एक म्हणाला, कमाल करतेस ताई. आठवतं का कॉलेजच्या वार्षिक उत्सवाला तुझा तो डान्स, मधुमन में रतिका नाचे गाण्यावर असं अप्रतिम परफॉर्मन्स केलास की सगळे मंत्रमुग्ध झाले होते. अनेक पाहुणे म्हणाले, अरे वा, तुमचा एक परफॉर्मन्स तर झालाच पाहिजे. टाळ्यांचा गडगडाट, प्रेमळ हाका आणि रेखाच्या डोळ्यांनी खुण्याने सुमन ताईंना उठायला भाग पडलं. साडीचा पल्लू सावरत ते संकोचात स्टेजवर चढल्या आणि जसा स्पीकरवर जुन्या गोड गाण्यांचा सूर लागला तसं सुमनताईंनी मंचावर इतक्या भावपूर्ण नृत्य केलं की पाहणारे थक्क झाले. अगदी एकदा कलाकार जसं करतो तसे ते नृत्य होतं. वातावरण जणू क्षणभर थबकलं. टाळ्यांच्या गजराने संपूर्ण पार्टी हॉल दणबून गेला. सुमनताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले. बऱ्याच वर्षानंतर आज त्यांना आपला छंद पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. अजय आणि कविता देखील थक्क झाले. सुमनताईकडे एवढं अप्रतिम कौशल्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर नातेवाईकांच्या गप्पा गोष्टी, सेल्फी, बूथवर मुलांचं धमाल आणि सगळीकडे आनंदाची लहर पसरली. मोठ्या टेबलावर एक सुंदर केक ठेवला होता.
केक कापण्याच्या क्षणी अजय आणि कविताने मिळून लग्नाचा वाढदिवसाचा केक कापला. मग दोघांसाठी एक रोमॅन्टिक गाणे वाजले गेलं. काही क्षणासाठी वातावरण अगदी रोमॅन्टिक झालं. त्यानंतर अचानक डीजेवर पुढचं गाणं लागलं. बार बार ये दिन आए, दिल ये गाए, तुम जिओ हजारो साल, हॅपी बर्थडे टू यू. या सुरावर सगळे दचकले. अजयने हसत हसत ऑर्गनायझरला बोलवलं. सर, ही बर्थडे पार्टी नाही, लग्नाच्या वाढदिवसाची आहे. विसरलात का? तेव्हाच रेखा मोठ्याने म्हणाली. बिलकुल बरोबर गाणं लागलं आहे. मी मिस लावायला सांगितलं होतं ते गाणं. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. रेखा मंचावर जवळ जात हसत म्हणाली. अजय, कविता, आज फक्त तुमच्या लग्नाचा वाढदिवस नाही, तर या घराची पायाभरणी करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुमनचाही वाढदिवस आहे. विसरलात का तुम्ही? हॉलमध्ये शांतता पसरली. अजय आणि कविताच्या चेहऱ्यावर संकोच आणि लाज याचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं. आपल्या उत्साहात आईचा वाढदिवस विसरणं, त्यामुळे त्यांना सगळ्यांसमोर लाजल्यासारखं लाजिरवाणं वाटत होतं. रेखाने दुसरा केक आणण्याचा इशारा केला आणि सौम्य गंभीर आवाजात म्हणाली, आता एक केक त्या स्त्रीसाठी कापला जाईल जिने या घराला खऱ्या अर्थाने घर बनवलं, जिच्या कष्टाशिवाय, प्रेमाशिवाय आणि त्यागाशिवाय आजचा हा उत्सव शक्यच नव्हता. संपूर्ण हॉल टाळ्याने दुमदुमला. कविता पुढे येत म्हणाली, आई, हॅपी बर्थडे. आम्ही खरंच विसरलो, माफ करा आम्हाला. सॉरी आई, अजयने संकोचित म्हटलं. जन्मदिनाच्या शुभेच्छा. सुमन त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंदाची जीत होती. आनंदाची तेजस्वी झळाळी होती. पार्टीची चमकदार रात्र संपली होती. बाकी सगळे नातेवाईक निघून गेले होते. पण कविताच्या आई विमलाताई आपल्या मुलीच्या सासरी अजून 1-2 दिवस राहायला थांबल्या होत्या. सकाळची पहिली किरण लागताच सुमनताईंचे डोळे उघडले. अनेक वर्षांची सवय त्यांना बिछाना सोडायला भाग पाडत होती. बाहेर आल्या तर मुलगा आणि सुनेच्या खोलीतून बोलण्याचे आवाज येत होते. वाटले सगळेच उठले तर एकदा चहाबद्दल विचारावं असं मनात ठरवत त्या मुलगा आणि सुनेच्या खोलीपाशी आल्या. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत कविता रात्री मिळालेल्या भेटवस्तूंचे रॅपर उघडत होती आणि तिच्या आई विमलताई अजयशी गप्पा मारत होत्या. बस बाळा, अजून 1 महिन्यांचीच गोष्ट आहे, मग मीही निवृत्त होईल, विमलताईंनी एक समाधानाचा सुस्करा टाकत म्हटले. हे ऐकून कविताने हातातले धरलेली भेटवस्तू बाजूला ठेवली आणि आईजवळ जाऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर आईसाठी खोल प्रेम आणि काळजी दिसत होती. अरे वा आई, मग तर फक्त आरामच आराम. आयुष्यभर तू नोकरीच केली. सकाळी नोकरीला जाणं, दुपारनंतर घरी येणं, पण आता निवृत्तीनंतर तुझे सगळे शौक पूर्ण कर. यावेळी स्वतःला घर कामात गुंतवू नकोस. त्यासाठी तर वहिनी आहे ना. हो बाळा, पण ती पण नोकरीला जाते. अशा वेळी थोडीफार कामं तर करावीच लागेल. आई म्हणाली, अगं आई, मग काय झालं? आधी तर ती सांभाळत होती ना, तर आता का नाही? तूच जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर घेऊ नकोस. फिरायला जा, बाबांसोबत वेळ घालव, तुझ्या मैत्रिणींना भेट, किटी पार्टींना. आणि या वयात शरीरात आधीसारखी ताकद कुठे राहिली आहे जी तू घरकाम करशील? अजयनेही होकारार्थी मान हलवली. बिलकुल आई, तुम्ही खूप मेहनत केली आहे. आता तुमच्या आरामाची वेळ आहे. दरवाजाजवळ सुमनताईंचे हात थांबले. चहाचा ट्रे अचानक खूप जड वाटू लागला. प्रत्येक शब्द त्यांच्या कानात वितळलेल्या शिशासारखे शिरत होते. त्यांच्या आत एक वादळ उठले. मग काय, निवृत्ती ही फक्त नोकरी करणाऱ्या बायकांचाच अधिकार आहे का? घर सांभाळणाऱ्या, दिवस रात्र स्वयंपाकघरात खपणाऱ्या बायकांच्या नोकरीची काही एक्सपायरी डेट नसते का? त्या विचार करू लागल्या. माझं श्रम हे श्रम नाही का? माझा त्याग हा फक्त एक कर्तव्य आहे का, ज्याची काही किंमत नाही का? माझे काही शौक नाहीत का? काही इच्छा नाहीत का, ज्या मी पूर्ण करू इच्छिते? चहाचा ट्रॅक घेऊन त्या शांतपणे मागे वळाल्या. ट्रे परत स्वयंपाकघरात ठेवला. जणू काही ओझं उतरवलं. काही न बोलता त्या बाल्कनीत येऊन उभ्या राहिल्या. सकाळची गार हवा सुद्धा त्यांची आतली आग शांत करू शकत नव्हती. तेवढ्यात मागून रेखाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सुमनताईंचा चेहरा पाहून ती सगळं समजली. हळू आवाजात म्हणाली, काय झालं सुमन? सकाळी सकाळी इथे एकटी उभी आहेस? सुमनताईंनी खोल श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक विचित्र निर्धार होता. ताई, तू बरोबर होतीस. माझ्यासाठी मला स्वतःलाच उभं राहावं लागेल. जोपर्यंत मी सगळ्या जबाबदाऱ्या उचलत राहील तोपर्यंत कुणालाच आपली जबाबदारी वाटणार नाही. रेखा हसली. संध्याकाळपर्यंत रेखा आणि कविताताईंची आई आपापल्या घरी गेल्या. घर पुन्हा तसंच झालं, नेहमीसारखं नीटनेटकं, आपण सुरळीत. पुढचा दिवस रविवारचा होता. वर्षानुवर्षांनी पहिल्यांदा सकाळी उठल्यावर सुमनताई स्वयंपाकघरात गेल्या नाहीत. ना चहा बनवला, ना बंटीसाठी काही बनवलं, ना कुणासाठी नाश्त्याची तयारी केली. त्यांनी शांतपणे आपलं कपाट उघडलं. वर्षापूर्वी ठेवलेले स्पोर्ट्स शूज बाहेर काढले, जे कधी वापरले नव्हते.
आणि पारकडे निघाल्या. कुणालाही काहीही सांगितलं नाही. मोकळ्या हवेत फिरून आज त्यांना त्यांच्या शरीराबरोबर मनालाही शांती मिळाली होती. प्रत्येक पाऊल त्यांना जिवंत असल्याचा अनुभव देत होता. त्यांना त्या पिंजऱ्यातून बाहेर पडल्याची जाणीव होत होती, ज्यात त्यांनी स्वतःला वर्षानुवर्ष कैद केलं होतं. 1 तासानंतर जेव्हा त्या घरी परतल्या आणि दरवाजा उघडला, तेव्हा अजय आणि कविताच्या आवाजाने कान भरून गेले. "अरे आई, कुठे गेल्या होत्या तुम्ही? बंटीसाठी शिरा बनवायचा होता." कविता म्हणाली. "अरे यार, मला काय माहिती? मीही किती वेळापासून माझ्या कॉफीची वाट पाहते आहे." अजयची अस्वस्थता स्पष्ट ऐकू आली. सुमनताई काही न बोलता दार बंद करून बूट काढू लागल्या. काही क्षणात अजय बाहेर आला आणि आईला पाहून म्हणाला, "आई, तू सर्व कामं सोडून कुठे गेली होतीस? आमच्यासाठी नाश्ता, चहा, बंटीसाठी खाण्यासाठी काही नाही. आता लगेच शिरा बनव आणि आम्ही दोघांसाठी कॉफी कॉफी कर. डोकं खूप दुखतंय." इतकं म्हणत तो परत आपल्या खोलीत गेला. सुमनताई तिथेच उभ्या राहिल्या, अगदी शांतपणे. मग तो क्षण आला जेव्हा शांतता तुटली. काही वेळानंतर त्यांनी आवाज दिला, "अजय, कविता, 1 मिनिट बाहेर या ना." दोघी बाहेर आले. "काय झालं आई?" अजयने विचारलं. कविता मोबाईलमध्ये डोळे घट्ट लावून म्हणाली, "हो आई, बोला ना, काय झालं?" सुमनताईंचा आवाज शांत पण ठाम होता. "मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगू इच्छिते. कदाचित ही गोष्ट सांगायला मला 2 वर्षांचा उशीर झाला आहे. पण म्हणतात ना, उशीर झाला तरी मी ठरवलं आहे की मी आता रिटायर होऊ इच्छिते." अजय हसला. "रिटायरमेंट? आई, तू तर कुठली नोकरी केली नाही." सुमनताई हसली. "हो बाळा, नोकरी नाही केली, पण मी रोज 16 तास ड्युटी नक्कीच केली या घराची. तुझी, कविताची आणि आता बंटीची पण." कविता आणि अजय आश्चर्याने पाहू लागले. कविता म्हणाली, "आई, तुम्हाला तर माहीत आहे ना, मी ऑफिसला जाते, काम खूप असतात. मी हे सगळं कसं सांभाळू शकणार नाहीये. आणि तुम्हाला तर घर सांभाळायची सवय आहे." सुमनताई आता थेट कविताकडे पाहत होत्या. "कविता बाळा, नोकरी करणाऱ्या महिलांना फक्त ऑफिसचं काम करायचं असतं का? त्यांना घर नाही का?" जेव्हा तू म्हणाली की तुला शिकायचं आहे, तेव्हा मीच आधी सांगितलं होतं, शिक, मी तुझ्याबरोबर आहे. कारण जेव्हा माझं वय होतं तेव्हा माझं पण स्वप्न होतं की मी शिक्षित होते. मला काहीतरी बनायचं होतं. पण तेव्हा माझं कोणी ऐकलं नाही. मी ठरवलं की माझ्या सुनबाईचं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तू मला फक्त एक मोलकरीण बनवून ठेवशील. अजय, तू विचारत होतास, आई तू कुठे होतीस? पण तू कधी विचारलं का, आई तू कशी आहेस? तू आज थकलेली दिसत आहेस. चल, मी चहा करून देतो. खोलीत गडद सन्नाटा पसरला होता. अजय आता मोबाईलकडे नाही तर आईकडे पाहत होता. कवितेच्या हातातील फोन आता टेबलावर होता. सुमनताईंच्या डोळ्यात राग होता, पण त्याहूनही जास्त एक आईची वेदना आणि एक स्त्रीचा आत्मसन्मान होता. आता त्या कविताकडे वळल्या. त्यांची नजर थेट आणि ठाम होती. "कविता बाळा," सुमनताई शांतपणे खोल स्वरात म्हणाल्या, "काल सकाळी मी अनपेक्षितपणे तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं ऐकत होते. तू म्हणत होतीस रिटायरमेंटनंतर तुझ्या आईने आराम करायला हवा. तिने आपलं संपूर्ण आयुष्य काम केलं. आता तिला स्वयंपाकघर किंवा घर कामामध्ये न अडकता आपल्या आवडी पूर्ण करायला हव्यात. मैत्रिणींसोबत पार्टी करायला हवी, फिरायला जायला हवं. मग मला हेच प्रश्न विचारायचे आहेत, जेव्हा तू तुझ्या आईसाठी इतका विचार करू शकतेस, तर माझ्यासाठी तुझी नजर बंद होते का? तुला वाटत नाही का बंद होते की माझंही आता वय झालं आहे. या वयात माझ्या शरीरात आधीची ताकद शिल्लक राहिली नाही." सुमनताईने आपले बोलणं पूर्ण केलं. "मी घरकामातून पूर्णपणे रिटायर होणार आहे. रिटायर होणार नाही, पण थकले की थांबीन. मनाला वाटले तर चालेन. उद्यापासून मी सकाळी फिरायलाही जाईन आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढेन. आजपासून हे घर फक्त माझी जबाबदारी नाही." त्यानंतर कविता म्हणाली, "पण आई, मला काहीच बनवायला येत नाही." सुमनताई उठल्या, पाण्याचा ग्लास घेतला आणि मंद स्मित हास्य करत म्हणाल्या, "काही नाही बाळा, आजकाल सोशल मीडियावर सगळं बनवायला शिकवलं जातं. म्हणून तुमची कॉफी, शिरा आणि बाकी सगळं थोडं तुमच्या हाताने शिकावं. तरी येत नसेल तर मी शिकवेन." इतकं सांगून सुमनताई अंघोळीला गेल्या. अर्ध्या तासानंतर जेव्हा त्या खोलीतून बाहेर आल्या तर पाहिलं की कविता यूट्यूबवर शोधत होती हाऊ टू मेक बेबी होम. तर अजयने टोस्टरमध्ये 2 स्लाइस टाकले आणि दुसऱ्या बाजूला कॉफी बनवायला लागला. "अरे यार," हा टोस्टर आणि वाक्य पूर्ण होण्या अगोदरच टोस्ट पूर्णपणे जळालेला बाहेर आला. हा तर पूर्ण काळा झाला. स्वयंपाकघराच्या दरवाजावर सुमनताई उभ्या होत्या, शांतपणे हसत होत्या. त्यांच्या डोळ्यात ताकद नव्हती, पण एक शांत समाधान होत होतं. त्यांना वाटत होते की जवळ जाऊन म्हणावं, बाजूला हो, हे चांगलं नाही, मी स्वतः करते. पण मग स्वतःशी म्हणाल्या, "नाही."
त्यांनाच करायला द्यायचंय, तेव्हाच तर ते शिकतील ना. कविताने काहीच करून कसं तरी करून शिरा तयार केला, त्यात थोडी साखर टाकली आणि थंड करून बंटीसाठी दिला. आजीने दुसरा ब्रेडचा टोस्ट बनवला, जो बरा झाला होता. नंतर कॉफी करून 3 कप घेऊन बाहेर आला. स्वतःसाठी, कवितासाठी आणि सुमनताईंसाठी. त्या दिवसापासून घरात नवं वातावरण तयार झालं होतं. अजय आणि कविता सकाळी लवकर उठून एकत्र नाश्त्याची जबाबदारी सांभाळत होते आणि मग नोकरीला निघायचे. स्वच्छतेसाठी आणि भांडी धुण्यासाठी बाई ठेवली गेली होती. सुमनताई अजूनही सकाळी लवकर उठत होत्या, पण कुणाचीही सेवा करण्यासाठी नव्हे, तर स्वतःसाठी. जॉगिंग शूज घालून पार्कची ताजी हवेत, तर कधी मैत्रिणींसोबत हसत गप्पा मारत, फेरफटका मारत, तर कधी योगा करत. मुलगा आणि सुनबाई नोकरीसाठी बाहेर निघाल्यानंतर त्या आनंदाने आपल्या नातवासोबत वेळ घालवायच्या, त्यांच्यासोबत खेळायच्या. संध्याकाळी कधी रामायण वाचायच्या, तर कधी त्यांच्या आवडता चित्रपट चालू करायच्या. एका ठाम निर्णयाने त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनबाईला व्यवस्थित कळून दिलं की त्या घरात त्यांच्या व्यतिरिक्त आणखी एक माणूस राहतोय, ज्याचं नाव सुमन आहे. तर मग मित्रांनो, घर कोणाच्याही एकट्याच्या जबाबदारीचं नसतं. जेव्हा सगळे एकत्र येऊन राहतात, एकत्र घरात राहतात, येऊन सांभाळतात, तेव्हाच नाती हसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करणं ही एक जबाबदारी आहे, ज्याला कधीही विसरू नका. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? सुमनताईंनी घेतलेला स्वाभिमानासाठीचा, आत्मसन्मानासाठी घेतलेला निर्णय बरोबर होता का? तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कथा शेवटपर्यंत ऐकण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.